नमस्कार सर्वांना. मी ज्योती बोलते. आणि काल मला लय राग आलेला होता, तर मी रागामध्ये म्हणजे व्हिडिओ टाकले. राग आलं होतं म्हणजे नाही, एक माणूस त्रास देतोय आमची गाडी घेऊन आम्हाला, म्हणूनच मी व्हिडिओ टाकले होते. आणि ते झालं. आणि काल बोललं होतं मला, मी तुम्हाला म्हणजे संध्याकाळचाच व्हिडिओ बनवले होते मी, तर त्यानं संध्याकाळी बोललं होतं 10 वाजता तुम्हाला मी फोन लावतो म्हणून. अजून पण त्याचं फोन आलं नाही. ते खोटारडं आम्हाला असंच फसवून असंच त्रास देत आहे. तर मी आता सध्या फोन लावते त्याला, तर तुम्हीच ऐका त्यानं काय म्हणतंय. 10 वाजले नाहीत का मग त्याला अजून मी विचारते. हॅलो, 10 वाजता फोन करतो म्हटलं, अजून 10 वाजले नाहीत तुमचे. आता जेवण करून लावतो, काय ना काय तुमचे घरानेच असतात बघा. लावा बघू लवकर, आता जेवण लवकर लावा. जेवू का नको सांगा मला. हे बघा, आम्हाला जेवू का नको, मी जेवण करतो म्हणून जेवू का नको सांगा. मग असल्याबरोबर रडाव का हसाव का, ह्याला तकलीफ म्हणतात का काय म्हणतात, आणि का माया म्हणतात. उलट आम्हाला जेवू का नको. आता जेवू का नको म्हटल्यावर आता म्हणजे आताच टाईम भेटलाय का, म्हणजे टाईमच भेटणार का, काही ना काय कारण असतंय का. जेवायचं तर काम काय थोडं असतंय, पण काही ना काय सारखं मोठे मोठेच कामं असतात सारखं. हॅलो गोलू, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडेच का. हॅलो, थँक्यू. तर गोलूचा आमच्या वाढदिवस आहे आज. आणि गोलूला मी कसं बोलते बघा, आता काय म्हणते गोलू. आ माझं का बरं व्हिडिओ काढलेलीच म्हणते गोलू. आणि गोलूचा आज वाढदिवस आहे. तर गोलू हॅपी बर्थडे. आ काय करायलास तू पिलू. अभ्यास करायलास का. हा हा. मग गोलू इकडे येणार नाही का तू. इकडे येणार नाही का तू. होय, कधी. आत्ता येणार आहेस तू. येऊ का मी तुला घ्यायला. हा, अभ्यास करायलास तू. कर कर अभ्यास. होय. तर गोलू म्हणते माझं व्हिडिओ बनवलेली का तू म्हणते. माझं व्हिडिओ बनवलेली का असं म्हणतंय गोलू. आणि त्याला माहिती आहे आता मी कॉल लावलं म्हटल्यावर, त्याला माहिती आहे आता कोण्या नंबरनं लावलं ते सुद्धा त्याला ओळखू येते. म्हणजे हिला बारीक मोबाईल लावली आणि मोठ्या मोबाईलमध्ये माझा व्हिडिओ करत असं म्हणते माझा व्हिडिओ करायला लागले का तू. तर गोलू आमचं खूप हुशार पण आहे आणि मस्ती पण करते. तुम्हाला तर दाखवलेच की गोलूची व्हिडिओ मी प्रत्येक. तर मी व्हिडिओ बनवत असताना ते म्हणजे सत्वत आहेत मला, म्हणजे त्रास देत आहेत. ग बसायलाय ना. गप आहे उगू, ग बसा. ग बसा उगा. बंदच करून टाकणार आहे. सुकानं जेवण करू द्या, सुकानं म्हणतंय ते. तर अजून किती वेळ जेवतंय ते बघू, जेवण करतंय ते. अजून पण त्याला टाईम आणि तुम्ही बघा त्याला टाईम किती देणार आहे अजून. आतापर्यंत सांगितलेलंच आहे तुम्हाला, 2 ते 2.5 वर्ष झालं त्याला टाईम दिलेला आहे. त्यानं अजून सुद्धा टाईमच द्या म्हणतंय, अजून टाईमच द्या म्हणतंय. तर त्याला कसं कळत नाही मी म्हणते. आता सध्या तुम्हीच बघितलं त्यानं बिजी आहे. आणि तर मला जेव द्या, मला टाईम द्या. आमचे महत्त्वाचे 2 गोष्टी बोलायचं तर आम्हालाच टाईम द्या, आम्हालाच त्रास, अजून आम्हालाच तुम्हीच दम काढा असं म्हणतंय. तर बघू अजून किती दम काढायला लावतंय. आणि लास्टला काय होतं ते बी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता लई दिवस झालं त्यानं त्रास देत आहे. त्याला बोलजेपर्यंत ते कटच फोन करतंय. त्याला हे सोशल मीडियावर तुला टाकते म्हणून मी ते सांगेपर्यंत बी त्यानं कटच करतंय फोन. आणि त्याला कशाला गप बसून मी, माझं दुनियाचं एवढं नुकसान होतंय. आणि मी त्याला गपचिप बका चोरून दिलेला आहे का काय दिलेला आहे मी गप बसायला. मी तर त्याला सोशल मीडियावर आणणारच. त्याचं फोटो नाही माझ्याकडे, मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलं असतं हे माणूस आहे म्हणून. त्याचा फोटो पण नाही म्हणून त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला घालते मी. आणि ते इथलंच आहे गणेशनगरचं. तर जमलं फोटो
फोटो भेटला असलं तर मी फोटो पण त्याचं म्हणजे टाकणारच आहे. आणि त्याला पण कळालं पाहिजे की किती दिवस झालं त्रास देतो मी, आणि त्रास घेऊन घेऊन ह्यांना किती राग आला आणि ह्याने काय करतात माझ्यासोबत, त्याला पण कळालं पाहिजे एखाद्याला त्रास देणं. तर मी पण आता बघू, तेच विचार करते. आता अजून थोडे दिवस थांबते आणि बघते वाट. मग त्याला पुढचं वाट काय लावायचं ते मला पण माहितीच आहे. आणि आम्ही ते काय ते करणार आहोत ते त्याला पुन्हा कळलं. कसं एखाद्याला त्रास देऊन देऊन एकदा मग भोगावं लागतं त्या माणसाला. मग एकदा त्रास देऊन एकदा लबाड बोलून बोलून मग काय हाल होतं ते बघायचं आता. आणि त्याला काय वाटतंय मी त्रास देतो आणि त्रास सहन करतील, मला काय करत नाहीत वाटतंय. त्याला मी सोशल मीडियावर तर मी टाकणारच आणि त्याचं सांगणारच आहे, फजिती करणारच आहे, चांगली फजितीच करणार आहे त्याची. एखाद्याला त्यानं हनबगर पुन्हा पसरलं पाहिजे नाही. तर गोलू पण येणार आहे, कधी येणार आहे माहिती नाही. गोलू आलं का गोलूला पण घेऊन व्हिडिओ टाकणार आहे. आणि गोलूला समजतच आहे, मी इथं बोलल्यावर मला म्हणतो तू मला पण घेतीस का म्हणतो व्हिडिओमध्ये. त्याचा आवाज त्याला माहिती आहे, माझा आवाज हिनं म्हणजे ऐकायला घालत्या म्हणून ते लगेच म्हणते माझा आवाज मला घेतीस का तू व्हिडिओमध्ये म्हणते. गावात तर कॅमेरा चालू केल्यावर त्याला ऑटोमॅटिक आवाज झाल्यावर त्यानं पळून जायचं, रडायचं. तुम्ही तर बघतच असतो तो. आणि एक एक बार म्हणायचं की मला व्हिडिओ काढ, मला व्हिडिओमध्ये घे म्हणून मला मागं लागायचं. आणि एक एक बार म्हणायचं मला घेतीस तू व्हिडिओमध्ये, मला घेतीस का तू, असं म्हणून रडत होतं. नुसता आवाजच ऐकल्यावर जाऊन लपून बसत होतं. तर आता गोलू सोबत खेळायला मुलं पण आहे तिथं आणि गोलूला पण घेऊन येणार आहे मी. आमचं रिया चिन्मय ते समजेजण आहेत, त्यांच्यासोबत खेळायला त्याला घेऊन म्हणजे खेळायला इथं मन लागेल घेऊन येणार आहे. आता परत गावाला गेलं का पुन्हा घेऊन. तर त्याला अजून म्हणजे त्या तर मी आता म्हणजे ब्लाऊज शिवायला टाकलेलं होतं गावाला जाण्याच्या आधी. तर हे ब्लाऊज मला येतच नाही आणि लईच छोटं होतं आहे. त्यांनी माप त्या भाभीनं बरोबर घेतले नाही काय माहिती. तर मला बरोबर येत नाही आहे म्हणून मी परत त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे. आणि पुन्हा रेडीमेड ब्लाऊज पण घेतले आणि त्याची पण फिटिंग करायची आहे म्हणूनच घेऊन जाते त्यांच्याकडे. पण तर हे पुण्यामध्ये घेतले रेडीमेड ब्लाऊज. आणि माझ्याकडे पण फिटिंग मशीन आहे आणि मी पण फिटिंग करते. तर मी आता सध्या माझी मशीन पण खराब झाली म्हणून मी काय घरच्या घरी फिटिंग करत नाही, त्या भाभीकडे नेऊन म्हणजे फिटिंग करून आणते. तर भोसका म्हणून तिथं गाव आहे, तिथं तर माझे 3 ब्लाऊज बिघडून टाकले. तर हे ब्लाऊज असं पाहिजे नव्हतं तर असं बनवले, जसं पाहिजे नव्हतं तसं बनवले. तर आता हे पण नेऊन ह्याचं पण दुरुस्त ह्याला पण म्हणजे हे पण नेऊन थोडं ह्याची पण फिटिंग ते करून आणते. आणि आता अजून एक होतं पण ते जाऊ दे, पहिले ह्याची करून आणते आणि आता परत दुसरं घेऊन जाते. तर आता इथं गल्लीतच भाभी आहेत त्यांच्याकडे घेऊन जाते आणि त्यांच्याकडे घेऊन जाते आणि फिटिंग करून आणते. का बसलं रे चिन्मय? मंदिरात दररोज गेलता का? होय. चप्पल पण पाळली होय. अजून मग उपवास किती दिवसाचं? 9 दिवसाचं? बापरे, 9 दिवसाचा उपवास केलाय. मग तुळजापूरला गेलता का? जायचं का नाही? होय. तर बघा चिन्मयनं चप्पल पण पाळली. तर लहान लेकराचं काय असतं, पण म्हणत होतं पप्पांना त्यांच्या एका दिवशी तर चप्पल पाळली हो, मी चप्पल घालत नाही असं म्हणत होतं. आहे का नाही चिन्मय? म्हणत होतंस का घालत नाही? खोटं म्हणत होतंस का खरा? होय, खरंच पाळले. तर बघा खरंच पाळले म्हणते चप्पल. आणि काय बघायला लागलेस तू आता? होय, गेम चालू आहे. काय बघतोस? साप गेम. साप गेम बघत आहे म्हण. मग खेळून झालं का मस्ती करून? आणि रियान तिकडे आहे. होय. अभ्यास करून झाला. होय, ठीक आहे.